क्लीनेस्ट सिटी इन इंडिया. मध्य प्रदेशचं हृदय, स्वच्छतेसाठी ओळखले जाणारे हे शहर. पण आज आपण पाहणार आहोत त्या इंदोरला, जिथे इतिहास अजूनही भिंतींमध्ये जिवंत आहे. Specialty Hospital offering comprehensive care beyond its core specialty, gastroenterology. फायनली इथे प्लॅटफॉर्मवरती आलेले आहे मित्रांनो. तर हे आहे S3 आणि हा आहे माझा सीट. फायनली आता आपण इंदोरमध्ये पोहोचलेलो आहे. किती क्लीन स्टेशन आहे मी तुम्हाला सांगू नाही शकत, कारण उतरल्या जाणवते की खूप क्लीन आहे. जबरदस्त फील आहे, वाईबच वेगळी आहे. बघू शकता सगळीकडे ग्रीनरी आहे आणि एक कागदाचा तुकडा सुद्धा इथे दिसत नाही. तर इंदोरमध्ये मी आत्ता इंदोरमध्ये पोचलो आहे, MP सकाळी मी पोचलो आहे 6 वाजता. 6ला करेक्ट गाडी इथं पोचलेली नागपूरमधून. आणि हा लास्ट स्टॉप होता, त्यामुळे काही विषय नाही. पण विषय असा झाला की रात्रीची ही ट्रेन असल्यामुळं मला हे नाही करता आलेलं, झोप नाही घेता आलेली. त्यामुळं मी इथं सकाळी आल्यावर वेटिंग लॉन्जला थोडीशी झोप घेतली. आणि आता जवळपास 10 वाजलं. विश्राम वगैरे करून आता मी इथून बाहेर पडतो आहे आणि इथून आता मी जाणार आहे रॅपिडो करून हॉटेलपर्यंत. तर माझ्यामध्ये 30 रुपयाच्या आसपास, 40 रुपयाच्या आसपास काय तर होते. इथनं एक 11-12 किलोमीटर आहे. तर असं नियोजन आहे. आणि तिथं जाऊन थोडं मग फ्रेश होणार. फ्रेश झाल्यानंतर मग थोडी रेस्ट करून मग फिरायला निघणार. खूप भारी रेल्वे स्टेशन आहे, जास्त गर्दी नाही आहे. लोक इकडे तिकडे जास्त बिनकामाची फिरताना दिसत नाही. पूर्ण क्लीननेस आहे, सारखं काहीतरी साफसफाईचं काम सुरूच आहे. खूप भारी वाटतं. या आउटसाईड एरिया रेल्वे स्टेशनचा छान बनवलं आहे. रेल्वे स्टेशन पण एकदम क्लीन आहे. ज्यावेळी मी आलो त्यावेळी पण साफसफाई सुरू होती. आत्ता पण साफसफाई सुरू आहे. इथं कंटिन्यू 1-2 तासाला साफसफाई ते करतात. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, मी आलो इंदोरला आणि सकाळी मी स्टेशनला थोडा वेळ रेस्ट केलं होतं, कारण इथं मला लेट पोचायचं होतं, जेणेकरून मला लेट चेकआउट मिळेल. प्लस मी इथं आलो आहे, रूम वगैरे तुम्हाला दाखवतो. लास्ट रूमपेक्षा थोडीशी साईजला कंजेस्टेड आहे, पण फॅसिलिटीज सगळ्या आहेत लास्ट रूमपेक्षा. तर बघूया रूम. तर हा आहे बेड. इकडे या साईडला दोन्ही साईडला
लाईट आहे. त्यानंतर या साईडला दोन्ही साईडला लाईट आहे. किंग बेड आहे. त्यानंतर ही लाईट कमी जास्त होते. टी व्ही आहे आणि हा चालू आहे स्मार्ट टी व्ही आहे. इथे एक छोटासा डेस्क आहे. वर्क करायचा असेल तर हा टेबल आहे. इकडे एक ग्लास आहे. हे कपडे वाळत घालायचं आहे माझ्यामध्ये. आयडिया नाही काय आहे पण वाटतंय तरी तेच आहे. इकडे फ्रंटचा व्ह्यू आहे. बाथरूम आहे. हा आहे लालबाग पॅलेस. होळकर घराण्याच्या वैभवाचा जिवंत पुरावा. 18व्या शतकात महाराजा शिवाजीराव होळकरांनी बांधलेला हा राजवाडा. पण त्याचं खरं सौंदर्य उलगडलं महाराजा तुकोजीराव होळकरांच्या काळात. या लालबाग पॅलेसची रचना केवळ भारतीय नाही, इथे युरोपियन, इटालियन आणि क्लासिकल आर्किटेक्चरचा अप्रतिम संगम दिसतो. भव्य काम, कोरलेली छत आणि राजेशाही बाल्कनी, जिथून कधी काळी होळकर राजे प्रजेचं दर्शन घेत असतील. या राजवाड्यातील झुंबर, फर्निचर, आरसे सगळं थेट युरोपमधून आणलेलं आहे. हा केवळ राजवाडा नाही, ही एक जीवनशैली होती. जर तुम्ही लक्ष देऊन पाहिलं मित्रांनो, इथली प्रत्येक गोष्ट ही लक्झरीचा अप्रतिम देखावा सादर करते. जर तुम्ही टाईल्स पाहिल्या, आजच्या काळात या टाईल्स सगळीकडे वापरल्या जातात, पण या टाईल्स त्यावेळी लावणं किती पुढचं स्ट्रक्चर या वास्तूमध्ये त्यांनी वापरलेलं आहे याचा अंदाज तुम्हाला येईल. आज शांत असलेली ही जागा कधी काळी राजेशाही सोहळे, संगीत आणि इतिहासाचे निर्णय पाहत होती. राजेशाही वैभवातून आता आपण चाललोय
श्रद्धा, कला आणि संस्कृतीच्या ठिकाणी म्हणजेच कृष्णपुरा छत्री येते. वाव. ही आहे कृष्णपुरा छत्री, होळकर घराण्याच्या पूर्वजांना समर्पित एक पवित्र स्मारक. ही छत्री 19व्या शतकात बांधली गेली, जिथे मराठा स्थापत्य शैलीचं अप्रतिम दर्शन घडतं. सुंदर कोरीव काम, घुमटांचे नक्षी आणि प्रत्येक दगडावर कोरलेली कथा. खान नदीच्या काठावर उभी असलेली ही छत्री शांतता आणि अध्यात्माची अनुभूती देते. इथे इतिहास बोलतो पण खूप हळू. लालबाग पॅलेस आपल्याला दाखवतो राजशाही वैभव आणि कृष्णपुरा छत्री शिकवते स्मृतींचा सन्मान. पीसफुल प्लेस आहे, एकदम शांत आहे सगळं. इथं काय गर्दी पण नाही जास्त आणि लोक पण जास्त नाहीत, निवांत फिरू शकताय आणि एकदम शांत आहे प्लेस आणि एकदम हिस्टॉरिकल आहे. इथलं म्हणजे ही बनवलं गेले होळकरांच्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी असं मला समजलं की त्यांच्यासाठी छत्री अशी बांधली, म्हणजे त्यांच्या स्मरणार्थ अशी बांधली होती. तर एवढंच मला बऱ्यापैकी माहिती आहे, जास्त काय एवढी इन्फो घेतलेली नाही. इंदोर म्हणजे फक्त स्ट्रीट फूड नाही. इंदोर म्हणजे इतिहास, कला आणि संस्कृती. जर भिंती बोलू शकल्या असत्या तर इंदोरची कहाणी कधीच संपली नसती. मी तुम्हाला खरं सांगतो इथं आल्यानंतर म्हणजे इथे यांचा बिलकुल प्लॅन नाही. जागा फक्त गुगलवरती सर्च करून भेटली होती आणि इथं आल्यानंतर असला फील येतो मला. इतकी शांत जागा आहे, इतकं सुंदर वातावरण आहे. खूपच जास्त पीसफुल जागा आहे. शेअर